उद्या अजित पवार फडणवीसांचा वाढदिवस आहे, त्यामुळे मंत्रालय परिसरात बॅनर लागण्यास सुरुवात झालेली आहे। मंत्रालय आणि विधान भवन परिसरात या दोघांच्याही वाढदिवसाचे बॅनर लागतात। विशेष म्हणजे दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो, त्यामुळे आता कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून या सगळ्या भागात बॅनर लावायला सुरुवात झाली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आता आपल्यासोबत आहेत। अक्षय, अर्थात वाढदिवस आहे दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांचा, मंत्र्यांचा उद्या, काय विशेष दिसतंय या सगळ्या बॅनर्समध्ये? नक्कीच सौरभ, उद्या 22 जुलै उद्या राज्यातील दोन बडे नेते अर्थात दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मंत्रालय आणि विधान भवन परिसर जे आपण पाहू शकतो की संपूर्ण बॅनरने झाकलेलं गेलेल्याचं पाहायला मिळतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण विधान भवन परिसरात या दोन्ही नेत्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचे बॅनर जे आहेत ते कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेत। परंतु देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर वाढदिवसाचे लावण्यात न यावे असा मेसेज जो आहे तो जो भाजपच्या प्रदेश कार्यालयातून देण्यात आलेला होता। परंतु अजित पवार यांच्या त्यांकडनं मोठ्या प्रमाणात बॅनर लावलेत, परंतु एक बॅनर जे आहे ते संपूर्ण लक्ष वेधतंय। सलीम सारंग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी बॅनरवरती लिहिलंय की तुम्ही मत कोणाला दिलंय हे कधी बघणार नाही, परंतु आपले काम आणि संरक्षण हे दादाच करणार। अर्थात लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने महायुतीला मतदान देणं टाळलेलं होतं, परंतु विशाळगडावरची जी घटना झालेली होती त्यानंतर दादा स्वतः तिकडे गाजापूर या गावात त्यांनी भेट दिली। बरोबर, आणि या सगळ्या घडामोडींचे संदर्भ या शुभेच्छांमध्ये सुद्धा दिसत आहेत। धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल।